केलेला आहे. सेंटर ऑफ मास, ठीक आहे. आणि कोलिजन. कोलिजनची आपली पूर्ण थेअरी झालेली आहे. काही चांगल्या क्वालिटीचे क्वेश्चन्स आहेत, जे एक्झाम ओरिएंटेड आहेत. आपण आता त्याची पुढे 1-2 दिवस प्रॅक्टिस करणार आहोत. थेरॉटिकल पार्ट पूर्ण संपलेला आहे. मागे मी तुम्हाला फक्त रोटेशनचा एक बेसिक व्हिडिओ दाखवला. कोणता? रोटेशनचा? रोटेशन नाही. तसं मी प्रत्येक क्वेश्चन मध्ये तुम्हाला त्याची माहिती देतच पुढे जाणार आहे. तुम्हाला मी रोटेशनचा त्या दिवशी दाखवलेला व्हिडिओ तेव्हा सांगितला आपण नॉमिनल पाहत आहोत. तो चॅप्टर आपण सेपरेटली शिकणार आहोत. चला, आता एक चांगला क्वेश्चन आहे. ऑब्जेक्ट ज्यावेळेस मूव्ह करतो, आता बघा हा पेन आहे. थोडं इमॅजिन करा गोष्टींना. हा पेन बघा एक्स एक्स ऍक्सिस मध्ये आहे. ह्याचा सेंटर ऑफ मास इथं आहे. आपण मागे पाहिलं. हा सेंटर ऑफ मास. ऑब्जेक्ट आता रेस्टवर आहे. त्याचा सेंटर ऑफ मास आहे रेस्टवर आहे. ऑब्जेक्टचं जर मोशन स्टार्ट झालं, बघा ऑब्जेक्ट सोबत त्याचा सेंटर ऑफ मास आहे पुढे जा. तर वेन ऑब्जेक्ट मूव्स, इट्स सेंटर ऑफ मास ऑल्सो हॅज सम वेलॉसिटी. आणि दोन ऑब्जेक्ट जर एकमेकांच्या रिस्पेक्टमध्ये वेगवेगळ्या डायरेक्शन मध्ये मूव्ह करत असतील, तर त्यांचा सेंटर ऑफ मास कसा येईल? तर फॉर्म्युला तोच राहणार. फक्त आपण त्यांच्या व्हेलॉसिटीचे काय घेणार? कॉम्पोनंट्स घेणार. कारण ते रिस्पेक्ट मध्ये राहतील. आता एक ऑब्जेक्ट असा जात आहे आणि समजा दुसरा ऑब्जेक्ट आहे तो खाली जात आहे. म्हणजे हा ऑब्लिकली जात आहे, हा याच्यात. हा बघा एक्स आणि वाय दोन्ही ऍक्सिस मध्ये चालला. हा 2D मोशन करतोय आणि हा 1D मोशन मध्ये आहे. आता आपला येणारा प्रश्न असाच आहे. तर तुम्हाला या दोघांचा ह्याचा सेंटर ऑफ मास दिसला इथे, हा, आणि याचा सेंटर ऑफ मास हा असा आणि हा असा चाललाय. तर ओव्हरऑल ही एक सिस्टीम म्हणून जेव्हा जात असेल, तेव्हा यांचा सेंटर ऑफ मास इथं कुठेतरी असेल या पूर्ण सिस्टीमचा. तर त्याचे कोऑर्डिनेट्स काय असतील किंवा त्याची स्पीड काय असेल, तर एक गोष्ट लक्षात घ्या. सेंटर ऑफ मास कशाबद्दल बोलतो? पोझिशन बद्दल. एक कॉन्सेप्ट आहे, कारण आता पुढचे जे प्रश्न येणार आहेत इतके हलके नाहीये. तुम्हाला ज्या टाईपचे प्रश्न एक्झाम मध्ये विचारले जातात, त्याच्यासाठी थोडासा बेस तयार करून घ्या. बघा, मी आधी तुम्हाला एक कॉन्सेप्ट सांगतो. आपण काय पाहतोय बेटा, एखादा ऑब्जेक्ट ज्यावेळेस सिंपल लॉजिक आहे. आर काय आहे? पोझिशन ऑफ सेंटर ऑफ मास. पोझिशन वेक्टर आहे ना, पोझिशन वेक्टर आहे. मी जर याला एक व्हेलॉसिटी दिली, तर काय होईल? त्याची पोझिशन चेंज होईल. ऑब्जेक्ट समजा एखाद्या 2D प्लेनमध्ये तो ऑब्जेक्ट इथं होता R1. थोड्या वेळाने आपण त्याला इकडे आणलं R2. तर बघा इथे त्याला एक पोझिशन वेक्टर मिळाला, तो चेंज झाला. याचा पोझिशन वेक्टर आपण सुरुवातीला पाहिलं होतं मागे, आठवा. हे याचे दोन वेक्टर्स आहेत. तर आपण फायनल मायनस इनिशियल करतो. तर R2 मायनस R1 हा त्याचा पोझिशन वेक्टरचा रिझल्टंट असेल फायनल. तर काय झालं बघा, ऑब्जेक्टला ज्यावेळेस तुम्ही मूव्ह केलं, तेव्हा त्याला त्याचं डिस्प्लेसमेंट झालं. आणि डिस्प्लेसमेंट जेव्हा होते, म्हणजे आर एक प्रकारे डिस्प्लेसमेंट वेक्टर आहे. तर सांगा, या आरला फार छोटं डिस्प्लेस केलं तर काय होईल? dr होईल. आणि विथ रिस्पेक्ट टू टाइम केलं तर dr बाय dt काय असते? v, व्हेलॉसिटी असते. म्हणजे जर ऑब्जेक्टची पोझिशन बदलली, तर ऑटोमॅटिकली त्याच्या सेंटर ऑफ मासची पण पोझिशन बदलते. कारण ऑब्जेक्ट असा तर थोडीच होणार आहे की पेन निघून गेला आणि आपला सेंटर ऑफ मास इथंच ठेवला आणि पेन पुढे निघून गेला, असं तर होणार नाही. तर सिंपल गोष्ट लक्षात घ्या, when object moves, its center of mass also has the velocity. आता velocity जर व्हेरिएबल असेल, ती पण चेंज होत असेल, तर आपण त्याला dv बाय dt लिहिणार. आणि dv बाय dt असेल ऍक्सेलरेशन. तर आपण असं म्हणू, इफ rcm इज द पोझिशन ऑफ सेंटर ऑफ मास, ठीक आहे, देन आपण काय म्हणू शकतो? vcm काय असेल? व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास. अँड acm काय असेल? ऍक्सेलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास. तुला ऐकायचंय? ऐकायचं तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. नॉलेज कुठूनही भेटो घ्यायचं. तर RCM, VCM आणि ACM या सगळ्यांचे फॉर्म्युले तसेच येतील, जे R चा फॉर्म्युला होता.
आरचा फॉर्म्युला काय होता सर? M1 R1 आठवते? M2 R2 अपॉन M1 प्लस M2. आता जर मी आरच्या रिस्पेक्ट मध्ये लिहिलं, आता जर मी आरला कशात कन्वर्ट केलं? व्ही मध्ये, तर सेंटर ऑफ मास आता व्हेलॉसिटीचा येईल. आता फक्त पोझिशनचा होता हा, तर ऑब्जेक्ट जेव्हा एका विशिष्ट पोझिशनवर होता तेव्हा त्याचा सेंटर ऑफ मास होता हा. पण ऑब्जेक्टला जर व्हेलॉसिटी आली तर आता तुम्ही आरच्या जागी काय लिहाल? व्ही लिहाल. कळलं तुम्हाला? M2 V2 मास मध्ये काही फरक पडत नसतो. ठीक आहे, मास काही वेक्टर क्वांटिटी नाहीये की आपण त्याला डिफरन्शिएट करून काहीतरी चेंज करू. इथे काय येणार? M1 A1 M2 A2 अपॉन M1 प्लस M2. तर मला सांगायचं असं आहे, आपण फक्त वरचा पहिला फॉर्म्युला शिकला होता, पण ऍक्च्युली एक्झाम मध्ये तुम्हाला खालचे दोन पण येतात आणि त्याच्यामध्ये पण वेक्टर मिक्स करून येतात. तर वेक्टर आल्यावर काय करायचं नाही, तुम्हाला करायचं काय असतं वेक्टर मध्ये? त्याचा फक्त कॉम्पोनंट्स घ्यायचे कॉस आणि साइन मध्ये आणि डायरेक्शन कडे लक्ष द्या. त्याच्यासाठी तुम्हाला त्याचा युनिट वेक्टर काढावा लागेल, किंवा तो आय कॅप मध्ये आहे का, प्लस मध्ये आहे, मायनस मध्ये आहे, प्लस जे कॅप मायनस मध्ये आहे का, के कॅप मध्ये आहे. या तीन गोष्टी चेक करायच्या असतात. तर इन शॉर्ट स्टोरी लक्षात ठेवा, when a body moves then its center of mass also moves, and so it also has the velocity and also has the acceleration. So center of mass of the velocity and center of mass of the acceleration are given by these formulas. ठीक आहे, हे तीन फॉर्म्युले जेई ऍडव्हान्स पर्यंत सोबत राहतील आपल्या. तर आता याच्यावर मी तुम्हाला एक प्रश्न देतो, फॉर्म्युले फक्त लक्षात ठेवा. चला, कॉन्सेप्ट झाला रिवाइज. आता क्वेश्चन करताय. आपला प्रश्न असा आहे, फाइंड, बिलकुल ट्राय करायचं, वेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास ऑफ द सिस्टीम शोन इन फिगर. आता एक फिगर मध्ये मी तुम्हाला सिस्टीम दाखवतो. आपल्याला या पद्धतीचं कन्व्हेन्शन वापरायचंय. हे एक्स वाय ऍक्सिस प्लेन आहे. हा क्वेश्चन नाही, कन्व्हेन्शन आहे, त्याला फॉलो करा. यांनी फिगर मध्ये क्वेश्चन दिलाय हा, आणि तुमचं जे आन्सर येईल ते एक वेक्टरच असेल. आता बघा, एक ऑब्जेक्ट इथं आहे, त्याचा मास आहे 1 kg आणि ते या डायरेक्शन मध्ये जात आहे 2 मीटर पर सेकंड. ठीक आहे, दिस इज युअर फर्स्ट ऑब्जेक्ट, ए ऑब्जेक्ट. एक दुसरा ऑब्जेक्ट आहे बी, त्याचा मास 2 kg आहे. आता बघा, एक्स ऍक्सिस हा असेल त्याच्यासाठी सुद्धा, पण हा जातोय या डायरेक्शन मध्ये. आलं लक्षात? आणि याची व्हेलॉसिटी पण आहे 2 मीटर पर सेकंड. इट मेक्स अँगल विथ एक्स ऍक्सिस इज 30 डिग्री. तर आता हे दोन मी जे आता तुम्हाला सांगितलं बघा, रिमोट असा पाठवला, तो या पेन असं चाललंय. तर बघा, हा सेंटर ऑफ मास आहे आणि हा सेंटर ऑफ मास आहे. तर बघा, दोन सेंटर ऑफ मास जेव्हा हे इथं होते, नीट इमॅजिन करा गोष्टीला, हे जेव्हा दोन इथं होते तेव्हा दोघांच्या सेंटर ऑफ मासला जोडणारी एक लाईन असेल, त्या लाईनचा एक सेंटर ऑफ मास असेल, म्हणजे तो सिस्टीमचा झाला. आता हे जर दोन फिरत असतील तर ही लाईन पण बदलेल, म्हणजे त्याचा सेंटर ऑफ मास पण मूव्ह होईल की नाही. तर तुम्हाला ते काढायचे, तो कसा मूव्ह होईल. ठीक आहे, ट्राय, देन आय विल एक्सप्लेन. फॉर्म्युला तोच आहे, वेलॉसिटी सोबत घ्या. आता वेलॉसिटीचा हा फॉर्म्युला लावायचा आहे, M1 V1 M2 V2 अपॉन M1 प्लस M2. जे मेन्स. पहा बेटा, आपल्याकडे दोन ऑब्जेक्ट आहेत, ह्याचा मास M1, आधी तुम्ही डेटा घ्या. M1 1 kg आहे, M2 2 kg आहे. पहिल्याची वेलॉसिटी बघा 2 आहे, पण नुसतं 2 लिहायची नाही, वेलॉसिटी इज अ वेक्टर क्वांटिटी, सो इट शुड बी 2 I कॅप. हे तर लिहिलं तुम्ही बरोबर, छान. सेकंड जी वेलॉसिटी आहे ना, ही मात्र अशी आपल्याला स्प्लिट करावी लागेल. केली तर याला आपण लिहिणार 2 cos 30 I कॅप.
आय कॅप बघा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस मध्ये याचा कॉम्पोनंट आहे आणि ही कोणती आहे बघा 2 sin 30 निगेटिव्ह जे कॅप आहे खाली चालले हे महत्वाचं आहे इथे तुम्हाला याचं डायमेन्शन चेक करायचं असते हे खाली चाललंय ना जे कॅप तर हा येईल -2 sin 30 जे कॅप तर तुम्ही एक काम करू शकता इथे घ्या 2 cos 30 असतो sin 60 ला इक्वल दॅट इज √3/2 आय कॅप होईल इथून इथून 2 sin 30 1/2 असतो हा जे कॅप सिम्प्लिफाय करा 2 कॅन्सल इथून √3 आय कॅप मायनस जे कॅप तर ही झाली तुमची सेकंड व्हेलॉसिटी ओके आपल्याला विचारलंय आता व्हेलॉसिटीचा सेंटर ऑफ मास फॉर्म्युला m1v1 प्लस m2v2 अपॉन m1 प्लस m2 मास 1 kg हा 2 आय कॅप आहे प्लस हा 2 kg आणि v2 ऍक्च्युअल किती आहे √3 आय कॅप मायनस जे कॅप खाली दोघांची सम 3 kg मासेसची सम तर दोघांना तुम्हाला स्प्लिट आधी तर तुम्ही वर नॉर्मलाइज करा वर 2 आय कॅप बनला प्लस बघा 2 √3 आय कॅप बनला मायनस 2 जे कॅप झाला खाली आला 3 याच्यातून पहा आय कॅप कॉमन आउट होईल तर फक्त आय कॅप मध्ये कोण आहे 2 प्लस √3 आय कॅप बाय 3 बेटा काय चाललंय तुमचं मायनस इथे 2√3 जे कॅप दिस इज युअर फायनल आन्सर समजलं थोडस मी आता तुम्हाला मुद्दाम वेक्टर वगैरे सगळं सांगितलेलं आहे इथे m1v1 मल्टिप्लाय केलं m2v2 मल्टिप्लाय केलं खाली दोघांची सम केली आता याला तुम्ही सिम्प्लिफाय करा हा 2 आय कॅप झाला हा 2√3 अरे हा बरोबर आणि हा 2 जे आय कॅप कॉमन येईल ना या पेअर मधून तर 2 प्लस अरे इथे 2 प्लस 2√3 येईल आणि बाहेर 2 अदरवाइज तुम्ही इथून एक 2 कॉमन आउट करूनही करू शकता सगळ्याचं तर जसं ऑप्शन येईल तसं हे बेसिक सिम्प्लिफिकेशन आहे तर सेंटर ऑफ मास बदलताना व्हेलॉसिटीचा पण सेंटर ऑफ मास असतो हे लक्षात ठेवा चला आता असाच एक क्वेश्चन राहील ऍक्सेलरेशनचा सेंटर ऑफ मासवर क्वेश्चन पहा मी इन शॉर्ट देतो क्वेश्चन दोन मासेस आहेत m1 is 2 kg second mass is 4 kg are approaching each other इमॅजिन करायचं दोन्ही एकमेकांकडे येत आहेत with acceleration 1 meter per second square and 2 meter per second square respectively म्हणजे फर्स्ट ऑब्जेक्ट या ऍक्सेलरेशन येतोय आणि हा असा येतोय अप्रोच करतायत तर प्लस मायनस आलं लक्षात सगळ्यांच्या ऍक्सेलरेशन आहे वेक्टर क्वांटिटी आहे इट मस्ट फॉलो साइन कन्व्हेन्शन परत क्वेश्चन आहे ऑन अ स्मूथ हॉरिझॉन्टल सरफेस याचा अर्थ इथं फ्रिक्शन निग्लेक्ट केला आपण फाइंड द ऍक्सेलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास ऑफ द सिस्टीम सोपा क्वेश्चन आहे फाइंड ऍक्सेलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास ऍज अ सिस्टीम हा फक्त समजून घ्या काय केलं आपण एक मास असा जात आहे दुसरा इकडे अप्रोच करत आहे हा 2 kg हा 4 kg बस m1 into its velocity आणि m2 4 आहे त्याची वेलोसिटी काय घेणार तुम्ही निगेटिव्ह 2 घेणार या डायरेक्शन मध्ये चाललंय असं माना ठीक दोघांना केलं प्लस खाली m1 प्लस m2 सेंटर ऑफ मास ऍक्सेलरेशनचा आहे डायरेक्ट हा तर हे 2 मायनस 8 बाय 6 मायनस 6 बाय 6 मायनस 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर कारण हे पण ऍक्सेलरेशनच आहे आणि हे काय सांगते निगेटिव्हचा अर्थ 4 kg अप्रोच करत आहे या निगेटिव्ह डायरेक्शन किंवा वन ऑफ द बॉडीज आता आपण ह्याचं निगेटिव्ह मानल्यामुळे आपण म्हणतो 4 kg इकडे चाललंय तुम्ही असे करू शकता ना ह्याला इकडे निगेटिव्ह करू शकता आता हा प्रश्न
मी जो देत आहे तो एक चांगला प्रश्न आहे. सेंटर ऑफ मास इन्क्लुडिंग पुली सिस्टीम. सगळ्यांनी आता मस्त लक्ष द्या. कुठेही काही विचारू शकतो मी. एक रिजिड सपोर्ट आहे, फ्रिक्शनलेस, आणि आपण इथे एक पुली लावलेली आहे. इथून एक मास लावलेला आहे ए, सेम स्ट्रिंग आहे. इकडून आपण मास लावलेला आहे बी. तर मास ऑफ ए आहे 2 kg, मास ऑफ बी आहे 1 kg. 1 kg. String is light and inextensible. Find acceleration of the center of mass. Center of mass of both the blocks. कळलं मेकॅनिक्स कसं वास्ट आहे. कोणताही कॉन्सेप्ट कुठेही लागतो. हा बेटा, इथे ए चा मास जास्त आहे बी पेक्षा. एम ए इज ग्रेटर दॅन एम बी. त्याचा अर्थ असा आहे की ऍक्सेलरेशन या डायरेक्शन मध्ये राहील, आणि दोघांचं सेम ऍक्सेलरेशन आहे कारण बघा सेम स्ट्रिंग आहे. ऍक्सेलरेशन चेंज नाही होणार. आता इथं कुठेही टेन्शन फोर्स वगैरे विचारलं नाही. याचा कॉन्सेप्ट फक्त सेंटर ऑफ मास काढण्यापुरता आहे. आता आपल्याला ऍक्सेलरेशन काढणं मेन काम आहे याच्यातलं. ठीक आहे. आता ऍक्सेलरेशन काय असते, एफ नेट बाय मास. तर एफ नेट काय असणार, दोघांचा मास एम ए मायनस एम बी. ठीक आहे. फोर्स डिवायडेड बाय मास. टोटल मास किती आहे 3. तर टोटल ऍक्सेलरेशन 2 - 1. बरं, इथे जो हे आहे हा ठीक आहे ना, ऍक्सेलरेशन काढतोय ना आपण. आता इथं बघा हे किती येणार, 2 - 1, 1/3. पण हे ऍक्सेलरेशन आपण जी लावतो की नाही सोबत, त्याच्या जी ने मल्टिप्लाय करणार, म्हणून हे ना g/3. आता हे झालं तुमचं ऍक्सेलरेशन g/3. आता सांगा सेंटर ऑफ मास काय येईल, मास 1 इंटू बघा m1 a1. आता दोघांचं ऍक्सेलरेशन तर काय जीच असणार ना, पण कोणतं प्लस मायनस असेल की नाही. आपण डाऊनवर्ड जी काय म्हणतो, पॉझिटिव्ह, याला म्हणतो निगेटिव्ह, आणि वर चाललंय ना याला निगेटिव्ह मानतो. तर हे जी पुन्हा तुम्ही घ्या प्लस 1 इंटू मायनस जी, आणि टोटल ऍक्सेलरेशन ऑफ द सिस्टीम. मला वाटतं इथं आपल्याला टोटल मास ऍड केलं जी, मला वाटतं इथं पण 3 घ्यावं लागेल की नाही. हे 3 घेऊन करावं लागेल. तर हे 2g/3 मायनस g/3, आणि हे जी आला तर हे g/3 अपॉन 3, इट इज g/9. कळलं. तर या टाईपचे पण क्वेश्चन्स असतात, तुम्हाला माहिती असले पाहिजे. सेंटर ऑफ मासशी रिलेटेड हे काय बेसिक क्वेश्चन्स होते. आता आपण एक करतोय कोलिजन. कोलिजनचा खूप डीप मध्ये तुम्हाला व्हिडिओ एक्सप्लेन केलेला आहे. परफेक्टली इलास्टिक आणि परफेक्टली इन इलास्टिक अशा 2 केसेस होत्या. परफेक्टली इन इलास्टिकची बेसिक कंडिशन काय होती आठवा, मॅक्सिमम कायनेटिक एनर्जीचा लॉस होतो. एनर्जी लॉस सगळ्यात जास्त असतो. तर बघा आपण जास्त डिस्कस करतो एक्झाम मध्ये परफेक्टली इन इलास्टिक. त्याच्यात आपण काय काय पाहिलं होतं. फर्स्ट पॉइंट, मोमेंटम पीआय पीएफ कन्झर्व होते. कायनेटिक एनर्जी ही सेम राहत नाही. इथे आपल्याला माहिती आहे मॅक्सिमम एनर्जी लॉस असतो. आणि सगळ्यात मेन कंडिशन आठवा, मासेस मूव्ह टुगेदर. आठवते, masses move together with common velocity v. तर या 3 कंडिशनवर आधारित तुम्हाला एक प्रश्न देतो. आता कॉन्सेप्ट सांगितला, आता प्रश्न. कॉन्सेप्ट एवढाच आहे, आता क्वेश्चन आहे. चला,
दोन मासेस आहेत आमच्याकडे, दोन नाही एकच आहे. अ पार्टिकल ऑफ मास m, एक मास m आहे, मूविंग विथ स्पीड, मूविंग विथ इनिशियल स्पीड u, collides perfectly inelastically, कळलं काय म्हणायचं त्याला, perfectly inelastically with another particle of mass 2m at rest. म्हणजे बघा हा 2m हा m, हा u वेलॉसिटीने आला, हा रेस्टवर आहे, हा आला आणि याच्यावर परफेक्टली इनइलास्टिकली म्हणजे नंतर दोघं सोबत गेले. समजलं? म्हणजे हे याचा मास जास्त आहे, आता 2m आहे, ह्याच्यापेक्षा डबल मास आहे, रेस्टवर आहे, म्हणजे ह्याची इनिशियल वेलॉसिटी 0 आहे, याची इनिशियल वेलॉसिटी u आहे, आणि दोघं फायनल कॉमन वेलॉसिटी v ने सोबत जातील, आणि टोटल मास किती पुढे जाईल 3m, 2m प्लस m विथ वेलॉसिटी v. ए बोल नको रे, ऍट रेस्ट. आता क्वेश्चन काय म्हणतो, फाइंड लॉस ऑफ कायनेटिक एनर्जी ऑफ सिस्टीम, ऑफ सिस्टीम इन द कलिजन. हा तुमचा कंप्लीट जेई टाइप क्वेश्चन आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली, कोणत्याही टाइपचं कोलिजन असो, एक पॉकेटवाले इक्वेशन, मोमेंटम कन्झर्व करा, पी आय इज इक्वल टू 3f, हे तर फिक्स आहे. पी आय इनिशियली आपल्याला पाहायचंय, दुसऱ्या तर बॉडीचा इनिशियल वेलॉसिटी 0 होती, आठवते, आपण m1 u1 प्लस m2 u2 लिहितो, पण जो m2 आहे त्याचा u2 0 आहे ना, त्याच्यामुळे तो m1 m2 u2 तर गायब झाला, तर इथे राहणार कोण, m1 u1, आणि इकडे काय होईल, m1 आणि m2 सोबत चालतील फायनल मध्ये, कारण इनइलास्टिक कलिजन आहे, आणि दोघं कॉमन वेलॉसिटी v ने चालतील. ठीक आहे, तर m1 u1 पहिल्याचा मास m आहे आणि इनिशियल वेलॉसिटी u आहे, आता दोघांचा मास 3m झालं आणि वेलॉसिटी v झाली, तर इथून एक गोष्ट पहा, m m कॅन्सल, तर v फायनल वेलॉसिटी u बाय 3 असेल. हे आल्याशिवाय तुमचा आन्सर नाही येणार. ठीक आहे, आता आपल्याला काय काढायचंय, चेंज इन कायनेटिक एनर्जी, लॉस आहे ना, तर इनिशियली कायनेटिक एनर्जी जास्त असणार, नंतर कमी होणार कोलिजनच्या नंतर, तर के आय मायनस के एफ आहे. म्हणतात तुम्हाला इथे फक्त फॉर्म्युला माहित असून जमत नाही, फिजिक्स मध्ये इमॅजिन करायचंय, अरे बाबा ज्या वेळेस कायनेटिक एनर्जी आहे, बघा या सिस्टीमची एनर्जी जास्त होती ना, धडकल्यानंतर बघा दोन मास एकत्रित झाले, एनर्जी लॉस झाला, तर नंतरची एनर्जी कमी असणार, म्हणून कधी फायनल एनर्जी कमी असते याच्यामध्ये. के आय मायनस के एफ करायचं, के एफ मायनस के आय नाही, तर आन्सर निगेटिव्ह मध्ये जाईल, निगेटिव्ह कायनेटिक एनर्जी नसते, हे आठवा. आता कायनेटिक एनर्जी काय असते, हाफ एम व्ही स्क्वेअर, तर इनिशियली आहे हाफ एम यू स्क्वेअर, इनिशियली तर हा एकटाच प्राणी होता ना इथं, हा तर रेस्टवर होता, आराम करू लागला, हा येऊन विनाकारण धडकला, हाफ, आता फायनल 3m आहे मास, आणि वेलोसिटी कोण आहे, u बाय 3 चा स्क्वेअर आहे, v. संपला क्वेश्चन. तर इथून एक काम करा, हाफ कॉमन काढा, m एक कॉमन काढा, वाटलंच तर u स्क्वेअर एक कॉमन काढा, दिसलं का इथून, तर इथून काय आला 1, इथून आला 3 अपॉन खाली 9 येतो का बघा, 3 चा स्क्वेअर, तर हाफ m u स्क्वेअर इंटू 6 बाय 9, 9 मायनस 3, 6 बाय 9, इथे किती झालं 3, तर किती येते, इथे झालं 1 बाय 3, तर 1 बाय 3 m u स्क्वेअर, एवढी एनर्जी लॉस झाली. बघा पॉझिटिव्ह आलं एक्सप्रेशन,
कळलं? तर हे लॉजिक लावून क्वेश्चन्स करायला शिका. हा प्युअर जेईई मेन्स टाइपचा क्वेश्चन आहे. अशा टाइपचे येतात. तुम्हाला त्यांनी इथं काय काय डोकं लावायला लावतात अशा क्वेश्चन्समध्ये. आधी तर पाहायचं दिलेलं वर्डिंग खूप महत्वाचं आहे. कोणत्या टाइपचं कोलिजन आहे. म्हणून मी व्हिडिओत सांगितलं क्वेश्चन करताना टाइप ऑफ कोलिजन आधी क्रॅक करत जा कोणतं आहे. ते आलं या कंडिशन्स आणायच्या डोळ्यासमोर. क्वेश्चन ह्याच्यावर काय बनणार आहे? म्हणून आपण त्या दिवशी बघा त्या व्हिडिओमध्ये 20 मिनिटं ते नियम सांगण्यातच घातले होते. एवढं महत्वाचं होतं हे. ही कंडिशन लावून व्ही आणि यूचं रिलेशन घ्या आणि कायनेटिक एनर्जी लावून फायनल आन्सर. तर याचा सरळ अर्थ आहे की बघा पहिले कायनेटिक एनर्जी किती होती तुमची हाफ एम यू स्क्वेअर. नंतर किती म्हणजे फायनली लॉस किती झाली 1/3. हाफ मधली एवढी कमी झाली आणि उरली एवढी. असा याचा अर्थ असतो. ठीक आहे. आपण याचे अजून काही बेटर क्वेश्चन्स करू उद्या. हे तुमचे आज बेसिक्स होते. एकदा रिवाइज करा चांगलं ह्याला आणि बिलकुल या चॅप्टरला हलक्यात घेऊ नका. जेईई मेन्सला 2 प्रश्न असतात ह्याचे आणि रोटेशनचा एक म्हणजे कायनेमॅटिक्स संपल्यानंतर मेकॅनिक्सचा जो लास्ट पोर्शन आहे. 3 प्रश्न 9 मार्क 3 म्हणजे 12 मार्क. 12 मार्क आहेत या चॅप्टरकडून 3 चॅप्टरकडून. 11th स्टँडर्डचा सगळ्यात जास्त क्वेश्चन विचारला जाणारा टॉपिक आहे हा. 12th मध्ये तर सगळेच महत्वाचे आहेत. त्यातल्या त्यात हे करता येते तुम्हाला.